नमस्कार मित्रांनो, मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर 26 जानेवारी निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे। विविधतेतून एकता शिकवणारा, संविधानाचा पाया घट्ट करणारा प्रजासत्ताक दिन साजरा करू, भारत मातेचा जयघोष करू, भारत मातेचा जयघोष करू। सन्माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण येथे आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि राष्ट्रप्रेम जागवणारा आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनला। भारताचे संविधान हे केवळ एक दस्तऐवज नाही, तर आपली मूल्ये, आपले हक्क आणि आपली कर्तव्ये यांचे दर्पण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले संविधान आपल्या देशाच्या प्रगतीचे आणि एकात्मतेचे शिल्प आहे। आजचा दिवस साजरा करताना आपण स्वातंत्र्य संग्रामातील वीर योद्धांना आणि आपल्या शूर जवानांना विसरू शकत नाही। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या असंख्य नेत्यांच्या त्यागामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले। आपले जवान आजही आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत, ज्यामुळे आपण येथे सुरक्षितपणे राहू शकतो। भारताने गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे। शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि अंतराळ संशोधनात आपला देश आघाडीवर आहे। मात्र आपले कर्तव्य येथे संपत नाही। आपणही आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले पाहिजे। गर्व आहे आम्हाला भारतीय असल्याचा, संविधान हा आधार आपल्या जगण्याचा। प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करू, एकतेचा मंत्र प्रत्येकाला सांगू, एकतेचा मंत्र प्रत्येकाला सांगू। आज आपण सर्वजण शपथ घेऊया की आपण देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू, आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य प्रकारे उपयोग करू, तसेच आपली कर्तव्ये पार पाडू। देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू। तिरंगा फडकतो नभाच्या काठी, देशभक्ती मनी झरते गाठी। स्वातंत्र्याचा आनंद दरवळतो, प्रजासत्ताक दिनाचा जयघोष हाती, प्रजासत्ताक दिनाचा जयघोष हाती। याच शब्दांसह मी माझे छोटेसे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।